नमस्कार, मी कोमल. आज आपण बनवणार आहोत जिरा राईस आणि दाल तडका. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण जिरा राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर मी इथं 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. ते तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. खडे मसाले घेतलेले आहेत. तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि वेलदोडे घेतलेले आहेत एक. आणि हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून. ती हे बघा अशी उभी कट केलेली आहे. उभी कट करून अशी मधून कट केलेली आहेत. आणि थोडासा वाटाणा घेतलेला आहे मी. तर जिरा राईसमध्ये वाटाणा टाकला की खूप छान लागते जिरा राईसची टेस्ट. त्यासाठी मी जिरा राईस ज्यावेळेस बनवते तेव्हा वाटाणे थोडेसे टाकते त्याच्यामध्ये भातामध्ये. तर कुकर गरम झाला आहे, तेल टाकून घेते. अगदी हॉटेलमध्ये जसं मिळतं तशा पद्धतीची आजची आपण रेसिपी बनवतोय जिरा राईस आणि दाल तडक्याची. तर सुरुवातीला तेल गरम करून घेते व्यवस्थित मी. तेल गरम झालेलं आहे. तर जिरा राईस आहे त्यामुळं जिरे भरपूर टाकायचे भातामध्ये. हे बघा मी जिरे टाकून घेतलेले आहेत. आता हिरवी मिरची टाकते मी, कढीपत्त्याची पानं आणि जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा टाकून घेणार आहे. मिरची थोडीशी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर आता वाटाणा टाकणार आहे. वाटाणा सुद्धा 1-2 मिनिटं मी तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आता तांदूळ धुवून ठेवलेला आहे तो तांदूळ टाकून घेणार आहे मी. जिरा राईस बनवला की दाल तडका हा पाहिजेच. म्हणजे जिरा राईस सोबत दाल तडका खूप छान लागतो. तर हे बघा मी तांदूळ सुद्धा टाकून घेतलेला आहे कुकरमध्ये. आता तेलामध्येच 1-2 मिनिटं मी तांदूळ परतून घेते. तर हे बघा 1-2 मिनिटे मी तांदूळ तेलामध्ये परतून घेते. 2 वाटी तांदूळ घेतला होता तर मी 2 ग्लास पाणी टाकणार आहे. आता पाणी टाकून घेते. दोन ग्लास पाणी टाकते मी. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेते मी. चवीनुसार मीठ टाकून घेते. परत एकदा मिक्स करून घेते कारण की आपण मीठ टाकलेलं आहे. आणि झाकण लावून मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे. जिरा राईस होतोय तोपर्यंत आपण दाल तडक्याची रेसिपी बघणार आहोत. तर हे बघा मी झाकण लावून घेतलेलं आहे कुकरला आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेते. तर डाळ तडका बनवण्यासाठी मी इथं तूर डाळ घेतलेली आहे, मसूर डाळ आणि बारीक मुगाची डाळ घेतलेली आहे. तर ह्या डाळी सगळ्या एकत्र करून घेते मी आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे या डाळी सुरुवातीला. तर तिन्ही डाळी एकत्र करून मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. तर आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेणार आहे मी. तर आता मी थोडीशी हळद टाकून घेते आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आणि ही डाळ आता आपल्याला एकदम मऊ अशी शिजवून घ्यायची आहे. तर मी कुकरला लावून 4 शिट्ट्या करून घेणार आहे डाळ तडका बनवण्यासाठी. डाळ अगदी व्यवस्थित बघा
मी या डाळी ज्या शिजवायला ठेवल्या होत्या तर त्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. अगदी मऊ अशी डाळ शिजलेली आहे. तर चमच्याने अशी व्यवस्थित फेटून घ्यायची. हे बघा, अगदी मऊ शिजलेली आहे डाळ. तर डाळ तडका बनवण्यासाठी इथं मी उभा कांदा कट करून घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे बारीक बारीक कट करून, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. तर चला तर मग आता आपण डाळ तडका कसा बनवायचा ते बघूयात. तर मी कढई ठेवलेली आहे गरम करायला. कढई गरम झालेली आहे. तर मी तेल टाकून घेते सुरुवातीला. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला मी मोहरी टाकून घेते तेलामध्ये. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. नंतर मी जिरे टाकून घेतलेलं आहे. आता उभा कांदा जो कट करून घेतलेला आहे तो टाकून घेते मी सुरुवातीला. लसूण आणि कढीपत्त्याची पानं. तर कांदा हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. खूप जास्त करपवायचा वगैरे नाही. तर हे बघा, कांदा भाजत आलेला आहे, हलकासा गोल्डन रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. खूप जास्त करपवायचा नाही. आता जे मी टोमॅटो कट करून घेतलेले आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत मी. डाळ कांद्यामध्ये टोमॅटो जास्त टाकायचा म्हणजे डाळ तडका छान लागतो. टोमॅटो मऊ होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे. तर आता याच्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. हळद टाकते मी, गरम मसाला, धनेपूड आणि ही लाल मिरची पूड आहे ती अर्धा चमचा टाकते मी. आणि आपलं घरगुती लाल तिखट असतं ते सुद्धा मी टाकणार आहे. तर 1.5 चमचा टाकते मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. तर हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. छान असे मसाले टाकल्यानंतर छान असा वास येतोय सगळ्या मसाल्यांचा. तर हे बघा, मसाले सुद्धा भाजलेले आहेत. खूप जास्त वेळ भाजायचे नाहीत, नाहीतर सुके मसाले करपतात. तर आता जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती मी कढईमध्ये टाकून घेते. तर हे बघा, ही डाळ आता मी कढईमध्ये टाकून घेते. तर पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी परत एकदा या डाळीमध्ये टाकणार आहे. तर तुम्हाला डाळ तडका किती घट्ट हवा आहे त्यानुसार पाणी कमी जास्त टाका. तर रंग बघू शकताय तुम्ही किती छान दिसतोय ते. गॅस थोडासा बारीक करते आणि पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि ते हलवून मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर डाळ तडक्याला आणखीन एकदा वरून तडका द्यायचा असतो. तर हे बघा, एकदा आपण तडका देऊन घेतलेला आहे. तर आता आणखीन एक तडका तयार करायचा आहे. त्यासाठी मी इथं तडका पॅन घेतलेला आहे, तो गरम करण्यासाठी ठेवलेला आहे.
इथं मी डाळीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आणि मिक्स करून घेते व्यवस्थित. तोपर्यंत तडका पॅन सुद्धा गरम होतोय. वरून तडका नाही दिला तरी चालतो, पण हॉटेलमध्ये वगैरे 2 वेळा तडका दिला जातो डाळ तडक्याला. त्यासाठी मी सुद्धा आज डाळ तडक्याला आणखीन एकदा तडका देणार आहे. तर तडका पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते. तेल गरम करून घ्यायचं व्यवस्थित. तर पॅन गरम झालेला आहे. तर परत एकदा मी थोडीशी मोहरी टाकणार आहे. मोहरी तडतडू द्यायची व्यवस्थित. आणि गॅस बंद करून घेणार आहे मी. तर हे बघा, आता जिरे सुद्धा टाकलेले आहेत मी. 2 सुकी मिरची घेतलेली आहे बघा. तर ही सुद्धा तडक्यामध्ये टाकून घ्यायची. गॅस बंद करून टाकायची, म्हणजे खूप जास्त मिरची वगैरे करपणार नाही. आणि आता आपलं हे लाल मिरची पूड आहे ते सुद्धा मी टाकते. तडक्यामध्ये मिरची पूड टाकली की डाळ तडक्याला छान असा रंग सुद्धा येतो. तर हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी. आणि आता वरून या डाळ तडक्यामध्ये टाकणार आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळतो तशा पद्धतीचा तयार होतो हा डाळ तडका. हे बघा, तुम्ही रंग बघू शकता किती छान दिसतोय ते. गरमागरम जिरा राईस आणि सोबतच डाळ तडका. हे बघा, थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे मी वरून. दिसते की नाही भारी. तर थोडंसं उकळू देणार आहे मी डाळ तडक्याला आणि नंतर गॅस बंद करून घेणार आहे. तर हे बघा, तयार आहे गरमागरम असा जिरा राईस आणि सोबतच डाळ तडका. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जिरा राईस आणि डाळ तडका एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील.